कोणतीही बंद गोष्ट उघडण्यासाठी जी लागते ती असते चावी. एक नवीन कविता सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे चावी. घरात एक कपाट होते पुस्तकांनी सजलेले. घरात एक कपाट होते पुस्तकांनी सजलेले. सुंदर सुंदर पुस्तकांना त्यात नीटनेटके मांडलेले. सुंदर सुंदर पुस्तकांना त्यात नीटनेटके मांडलेले. बिचारी पुस्तके रंगीबेरंगी गेली कपाटात झोपून. बिचारी पुस्तके रंगीबेरंगी गेली कपाटात झोपून. कुणीही त्यांच्याकडे बघेना थोडे सुद्धा वाकून. कुणीही त्यांच्याकडे बघेना थोडे सुद्धा वाकून. मोबाईल, लॅपटॉप, रिमोट इतस्तता पडलेले. मोबाईल, लॅपटॉप, रिमोट इतस्तता पडलेले. आजकाल या सगळ्यांचे महत्त्व जरा जास्तच वाढलेले. आजकाल या सगळ्यांचे महत्त्व जरा जास्तच वाढलेले. एकदा वाटलं पहावी गंमत थोडी करून. एकदा वाटलं पहावी थोडी गंमत करून. पुस्तकांची जागा बघावी जरा बदलून. पुस्तकांची जागा बघावी जरा बदलून. सकाळी सकाळी उठण्याआधी घरातली सारी मंडळी. सकाळी सकाळी उठण्याआधी घरातली सारी मंडळी डोक्यातल्या भन्नाट कल्पनेने सुरू केली बंडाळी. डोक्यातल्या भन्नाट कल्पनेने सुरू केली बंडाळी. कपाट उघडले, घेतली पुस्तके हळूहळू खाली. कपाट उघडले, घेतली पुस्तके हळूहळू खाली. टेबल, टीपॉय, सोफा, गच्ची सगळी जागा भरली. टेबल, टीपॉय, सोफा, गच्ची सगळी जागा भरली. रिकाम्या कपाटात आता जाऊन बसले मोबाईल. रिकाम्या कपाटात आता जाऊन बसले मोबाईल. मोकळ्या हवेत पुस्तकांचा दिवस आनंदात जाईल. मोकळ्या हवेत पुस्तकांचा दिवस आनंदात जाईल. हळूहळू कानोसा घेत घरातली मंडळी आली. हळूहळू कानोसा घेत घरातली मंडळी आली. पाहून सगळा पसारा चिडचिड सुरू झाली. पाहून सगळा पसारा चिडचिड सुरू झाली. ओरडू लागले सगळे पाहून बाबांनी काय केले. ओरडू लागले सगळे पाहून बाबांनी काय केले. पुस्तकांचे कपाट खाली करून मोबाईल कपाटात ठेवले. पुस्तकांचे कपाट खाली करून मोबाईल कपाटात ठेवले. खरी गंमत पुढेच आहे ऐकून घ्यावी थोडी. खरी गंमत पुढेच आहे ऐकून घ्यावी थोडी. कपाटाची चावी कुठे ठेवली सर्वांना पडली कोडी. कपाटाची चावी कुठे ठेवली सर्वांना पडली कोडी. मी तर बाबा इथेच ठेवली शोधा जरा वाकून. मी तर बाबा इथेच ठेवली शोधा जरा वाकून. कोणत्या तरी एका पुस्तकात ठेवली छान जपून. मी तर बाबा इथेच ठेवली शोधा जरा वाकून. कोणत्या तरी एका पुस्तकात ठेवली छान जपून. पुस्तकाच्या कपाटात चावी शोधण्याचा कोणाचाही धीर होईना. पुस्तकांच्या ढिगात चावी शोधण्याचा कोणाचाही धीर होईना. पण मोबाईल शिवाय सुद्धा कोणालाच करमेना. पण मोबाईल शिवाय सुद्धा कोणालाच करमेना. हळूहळू एक एक जण लागला चावी शोधू. हळूहळू एक एक जण लागला चावी शोधू. एक एक पुस्तक हातात घेऊन पाने लागला चाळू. एक एक पुस्तक हातात घेऊन पाने लागला चाळू. चिडलेल्या चेहऱ्यावरचे भाव झाले हळूहळू शांत. चिडलेल्या चेहऱ्यावरचे भाव झाले हळूहळू शांत. पुस्तकांचे अंतरंग पाहून सगळीकडे पसरला एकांत. पुस्तकांचे अंतरंग पाहून सगळीकडे पसरला एकांत. सुंदर सुंदर पुस्तकांचा खजिना आज सापडला. सुंदर सुंदर पुस्तकांचा खजिना आज सापडला. बाबांच्या युक्तीच्या चावीने
ज्ञानाचा दरवाजा उघडला. बाबांच्या युक्तीच्या चावीने ज्ञानाचा दरवाजा उघडला. सगळ्यांनी मिळून त्याच दिवशी एक नियम केला. सगळ्यांनी मिळून त्याच दिवशी एक नियम केला. लुडबुड करणारा मोबाईल कायमचा कपाटात गेला. लुडबुड करणारा मोबाईल कायमचा कपाटात गेला. कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.